आजकाल ना मार्केटमध्ये सेम काम करणारी एक वस्तू वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे कुठली वस्तू आपल्या घरासाठी परफेक्ट आहे हे आपल्याला बरेचदा कळतच नाही। त्यामुळे माझ्या मते मार्केटमधून कुठलीही वस्तू जर आपल्याला खरेदी करायची असेल तर त्याबद्दल थोडीशी स्टडी करायला हवी आणि त्यानंतरच ती वस्तू खरेदी करायला हवी। कारण बरेचदा घेतल्यानंतर ती वस्तू जर आपल्या घरासाठी उपयोगी नसेल तर आपले पैसे वायाच जाणार। तर हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असेच काही फॅक्टर शेअर करणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच मार्केटमधली कुठलीही वस्तू विकत घेताना उपयोगी पडेल। तर पहिली वस्तू आहे हे डिशवॉश लिक्विड डिस्पेन्सर। बरेचदा तुम्ही भरपूरशा यूट्यूब चॅनलमध्येही बघितलं असेल आणि भरपूरशा घरात हे यूज देखील केलं जातं। माझ्या मते तसं तर हे युजफुल प्रोडक्टच आहे। जवळजवळ 2-2.5 वर्षापासून हे प्रोडक्ट मी यूज करत होते, पण काही दिवसाआधी माझ्या चुकीने हे प्रोडक्ट खराब झाले। वॉश करताना चुकीने हे प्रोडक्ट माझ्या हातून आपटले गेले आणि त्याचा जो स्प्रिंग असतो तो खराब झाला। त्यामुळे आता हा प्रोडक्ट व्यवस्थित काम करत नाही। पहिले तर विचार केला की हा सेम प्रोडक्ट आपण ऑनलाइन मागवायचा, पण जर का त्यापेक्षा युजफुल आपल्याला काही अल्टरनेट ऑप्शन मिळत असेल तर ज्यामध्ये त्याशी रिलेटेड सगळ्या वस्तू ऑर्गनाइज होईल, तर मी हा असा मस्त एक लिक्विड सोप डिस्पेन्सर मागवलेला आहे। का मागवला त्याचं कारणही सांगते। बघा, याची जी लिक्विड टँक दिलेली आहे ती आकाराने खूप मोठी आहे। त्यामुळे एकदा लिक्विड ऍड केलं की हप्ते 2 हप्ते नाही ऍड केलं तरी चालेल, वारंवार ऍड करायची गरज नाही। या व्यतिरिक्त स्पॉन्जसाठी वेगवेगळी जागा दिलेली आहे। जे जुनं लिक्विड डिस्पेन्सर होतं त्यामध्ये ताराचं स्क्रबर आणि नॉर्मल स्क्रबर एकाच ठिकाणी ठेवावं लागत होतं, त्यामुळे दिसायला घाण दिसत होतं। या व्यतिरिक्त मार्केटमध्ये दुसरेही डिशवॉश डिस्पेन्सर अवेलेबल आहे, जसं साईडला मी एक स्क्रीनशॉट लावलेला आहे। तो देखील डिशवॉश डिस्पेन्सर अगदी पहिले जसा होता त्यासारखाच आहे, पण त्यामध्ये एक हँडवॉश बॉटल ऍड केलेली आहे। पण माझ्या लक्षात आले की त्यामध्ये हँडवॉशची खूप कमी क्वांटिटी आपण भरू शकतो, त्यामुळे ते काम आपल्याला वारंवार करावे लागेल। त्यानंतर ते दुसरं जे मी डिस्पेन्सर साईडला स्क्रीनशॉट लावलेलं आहे ते दिसायला थोडंसं मोठं असल्यामुळे जागाही जास्त लागणार। या व्यतिरिक्त प्रत्येक वेळेस लिक्विडसाठी आपल्याला पंप बॉटलला प्रेस करावं लागेल, त्यामुळे हा डिशवॉश लिक्विड डिस्पेन्सर मी मागवायचे ठरवले। या व्यतिरिक्त जुना जो डिशवॉश लिक्विड डिस्पेन्सर होता ना, त्यामध्ये भांडी वॉश केल्यानंतर वरच्या भागाला पाणी जमा व्हायचं आणि वरचं पाणी जर फेकायला गेलं तर आतला लिक्विड देखील सांडायचं। पण हे जे लिक्विड डिस्पेन्सर आहे त्यावर जी ब्लॅक कलरची प्लेट आहे ना ती खूप इझिली रिमूव्ह होते, त्यामुळे जेव्हाही आपल्याला वाटतं की त्यामध्ये पाणी साचलेलं आहे तर ती काढून आपण इझिली साफ करू शकतो। म्हणूनच म्हटलं की कुठलीही मार्केटमधून वस्तू घेताना पहिले विचार करायला हवा आणि त्यानंतरच ती वस्तू खरेदी करायला हवी। आजकाल ना मार्केटमधून एखादी ट्रॅव्हलिंग बॅग जरी घ्यायची असेल तर त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहे। कुठली घ्यायची हे बरेचदा कळतच नाही। माझी आई आलेली आहे आणि ती येताना अशा प्रकारची एक ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन आली। यात आपण छोट्या मोठ्या वस्तू ट्रॅव्हलिंगचे कॅरी करू शकतो। तर तिने काय केलं की भरपूरशा वस्तू यामध्ये भरल्या, जी काही थोडीफार शॉपिंग केली होती ती देखील यामध्येच टाकलेली आहे व त्यामुळे बॅग ओव्हरलोड झाली आणि त्याची झिप लावताना खराब झाली। त्यामुळे तिला ना एक चांगली ट्रॅव्हलिंग बॅग हवी होती जी नेहमी प्रवासात यूज करता येईल। या व्यतिरिक्त ही जी बॅग आहे ती फक्त आपण हातात पकडू शकतो, नाहीतर आपल्या काखेमध्ये हँग करू शकतो। या व्यतिरिक्त याला जे कप्पे दिलेले आहेत ते खूप कमी दिलेले आहे आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला एक्स्ट्रा बॅग कॅरी करायची असेल तर याला जर फोल्ड करून नेलं तर याची फोल्ड देखील व्यवस्थित राहणार नाही आणि कुठल्याही बॅगमध्ये जागा देखील लागेल। तर त्यासाठीच खूप जास्त शोधल्यानंतर ही मस्त अशी एक ट्रॅव्हलिंग बॅग मागवलेली आहे। तुम्ही बघू शकता, याला फोल्ड केल्यानंतर यापासून अशी छोटीशी आपण बॅग रेडी करू शकतो आणि जेव्हाही कुठे आपल्याला जर एक्स्ट्रा बॅगची गरज असेल तर आपण कुठल्याही बॅगमध्ये आपल्या पर्समध्ये देखील याला कॅरी करू शकतो। व जेव्हा आपल्याला या बॅगची गरज असेल फक्त याची आपल्याला झिप ओपन करायची आहे आणि बघू शकता आपली मोठी बॅग रेडी आहे। या व्यतिरिक्त याच्या खालच्या बेसला झिप दिलेली आहे, जेणेकरून जर आपल्याला ही बॅग मोठी करायची असेल तर आपण झिप ओपन करून या बॅगचा साईज देखील वाढवू शकतो। इथे मी तुम्हाला यामध्ये सामान भरून दाखवते, त्यानंतरच कळणार की ही बॅग दिसायला कशी दिसते। तर बघू शकता स्टँडर्ड कलर आहे, कपड्याची क्वालिटी देखील छान आहे। समोरच्या साईडला देखील कप्पा दिलेला आहे, आतल्या साईडला देखील 2 कप्पे दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही आपल्या सामानाला वेगवेगळ्या कप्प्यामध्ये डिवाइड करून ऑर्गनाइज करू शकता। या व्यतिरिक्त मागच्या साईडला एक छोटासा कप्पा दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही ही बॅग आपल्या ट्रॉली बॅगला देखील हँग करू शकता।
म्हणजेच जास्त बॅग्स आपल्याला जर कॅरी करायचे असेल तर त्या आपण इझिली हँडल करू शकतो। या व्यतिरिक्त जर कमी सामान न्यायचं असेल, फक्त तुम्हाला एखादी ट्रॉली बॅग आणि ही ट्रॅव्हलिंग बॅग कॅरी करायची असेल तर तुमचे दोन्ही हात बिझी देखील राहणार नाही। या व्यतिरिक्त जर का तुम्हाला या बॅगची जरूरत नसेल तर तुम्ही या बॅगला इझिली फोल्ड करून कुठेही ऑर्गनाइज करू शकता। तर हे आहे माझं कपाट, मी तुम्हाला दाखवते। यातला जो वरचा कप्पा आहे ना, त्याची पूर्ण वर्टिकल स्पेस खाली आहे, वाया गेलेली आहे। या व्यतिरिक्त माझ्याकडे ड्रेसिंग टेबल नसल्यामुळे वरच्या भागातच मी रोजच्या वापरातले कपडे ऑर्गनाइज केलेले आहेत। त्याचबरोबर माझ्या मिस्टरांचे रोजच्या वापरातले जे शर्ट्स असतात ते हँग केलेले आहे आणि साईडलाच ड्रेसिंग टेबलची देखील अरेंजमेंट केलेली आहे। त्यामुळे काय व्हायचं की सगळ्या वस्तू एकमेकात मिक्स व्हायच्या। तर पहिले विचार केला की रोजचे कपडे ऑर्गनाइज करण्यासाठी काही ऑर्गनायझर मागवायचे, कारण आजकाल मार्केटमध्ये कपाटाला ऑर्गनाइज करण्यासाठी देखील खूप चांगले चांगले ऑर्गनायझर मिळतात। तर मी विचार केला जसं व्हिडिओमध्ये मी जो ऑर्गनायझर दाखवला आहे तसे ऑर्गनायझर बनवायचे, नाहीतर आजकाल ना सुंदर सुंदर मार्केटमध्ये हे ऑर्गनायझर अफोर्डेबल प्राइसमध्ये मिळतात, ते मागवायचे। पण काय होतं की वर्टिकल स्पेस वाया जात होती। त्या व्यतिरिक्त मला त्यामध्ये रोजचे कपडे ऑर्गनाइज करायचे असल्यामुळे ज्या वस्तू आहे ना त्या डोळ्यासमोर डायरेक्टली दिसायला हव्यात अशाच ऑर्गनायझरच्या मी शोधत होते। त्यामुळेच मी ऑनलाईन असे अगदी अफोर्डेबल वर्टिकल ऑर्गनायझर मागवलेले आहे। हे ऑर्गनायझर दिसायलाही छान आहे आणि क्वालिटी खूप स्ट्रॉंग आहे। पहिले तर मी विचार केला की यामध्ये कार्डबोर्ड टाकलेला असेल, पण याच्या कप्प्यामध्ये एक पातळ MDF बोर्ड टाकलेला आहे, त्यामुळे तो बोर्ड तुटण्याची चान्स नाही। या व्यतिरिक्त स्टिचिंगची क्वालिटी छान आहे, कपड्याची क्वालिटी छान आहे आणि वरती जो वेलक्रो लावलेला आहे त्याची देखील स्टिकनेस खूप छान आहे। त्यामुळे कपडे खूप चांगले ऑर्गनाइज देखील होईल। नाहीतर आजकाल अशा प्रकारचे ऑर्गनायझर आपण घरी देखील बनवू शकतो, पण घरी क्वालिटी एवढी स्ट्रॉंग होत नाही। या व्यतिरिक्त प्राइस खूप कमी असल्यामुळे कोणीही विकत घेऊ शकतं। आणि इथे बघू शकता मी माझे कपडे ऑर्गनाइज केलेले आहे व त्यानंतर तुम्ही बघू शकता वरचा कप्पा किती व्यवस्थित ऑर्गनाइज दिसत आहे। सगळ्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाइज झालेल्या आहे आणि डायरेक्ट डोळ्याला दिसत असल्यामुळे कुठली वस्तू कुठे स्टोअर आहे हे आपण इझिली ओळखू शकतो। त्याचबरोबर वर्टिकल ऑर्गनायझर मागवल्यामुळे वरचा कप्पा 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे। साईडला मी ड्रेसिंग टेबलची अरेंजमेंट केलेली आहे आणि या साईडला कपड्याची अरेंजमेंट केलेली आहे। त्या व्यतिरिक्त अलमारीचा पूर्ण कप्पा व्यवस्थित ऑर्गनाइजही दिसायला दिसत आहे आणि पूर्ण जागा देखील आपण यूज करू शकत आहोत। मार्केटमधून एखादी ब्लँकेट वगैरे खरेदी केलं तर अशा प्रकारच्या कव्हरमध्ये पॅक होऊन येतं, पण या कव्हरची क्वालिटी फार काळ टिकत नाही, ते कव्हर लवकर फाटतं। जसं तुम्ही पाहू शकता हे माझं ब्लँकेट खूप जुनं आहे, 7 वर्ष जुनं म्हटलं तरी चालेल आणि त्या कव्हरची क्वालिटी बघा पूर्ण फाटलेलं आहे। त्यामुळे असं ब्लँकेट मी जर कुठे ठेवेल तर ते खराबच होणार। आता हे कव्हर खरंच यूज करण्यालायक राहिलं नव्हतं, त्यासाठीच मी तुमच्यासोबत एक मस्त ऑर्गनायझर शेअर करणार आहे। तर ही एक बॅग आहे जी मी 3-4 वर्षाआधी ऑनलाईन मागवली होती व मुलीचे विंटरचे कपडे ऑर्गनाइज करण्यासाठी यूज करत होते, पण आता त्यासाठी जागा आहे। तर हे जे ऑर्गनायझर होतं ते असंच पडलं होतं, तर आता मी या ऑर्गनायझरचा उपयोग ब्लँकेट स्टोअर करण्यासाठी करणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारचे तुम्ही ऑर्गनायझर तुमच्या ब्लँकेटसाठी वापरू शकता। क्वालिटी एकदम छान आहे, 3-4 वर्षापासून यूज करत आहे, त्यामुळे चेनची क्वालिटी देखील खराब झालेली नाही आणि जे तुमचं ब्लँकेट असतं ना ते व्यवस्थित ऑर्गनाइज होतं। छोटे ब्लँकेट्स किंवा रजाया जरी असेल ते देखील तुम्ही यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवू शकता। या व्यतिरिक्त हे मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे, तुम्ही छोटे मोठे वेगवेगळे कपडे किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या वस्तू देखील ऑर्गनाइज करण्यासाठी या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता। बघू शकता जे ब्लँकेट आहे ते व्यवस्थित पॅक झालेलं आहे। या व्यतिरिक्त याला हँडल दिलेले असल्यामुळे कॅरी करायलाही इझी आहे। आता तुम्ही या बॅगला कुठेही स्टोअर करू शकता, कपाटाच्या वरती, बेड बॉक्समध्ये, नाहीतर कुठल्या अलमारीमध्ये, त्यातली वस्तू खराबच होणार नाही। आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचं एक ग्रेटर असतं कुठलीही वस्तू बारीक करायसाठी, पण बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल अशा प्रकारचा जो ग्रेटर असतो ना त्याला आपल्याला हाताने टाईटली पकडून ठेवावं लागतं। या व्यतिरिक्त याला कुठलंही सिलिकॉन कव्हर नसल्यामुळे ते हातालाही रुतू शकतं आणि खूप जोर लावून आपल्याला यावर कुठलीही वस्तू खिसावी लागते। तर हा जो ग्रेटर आहे तो माझ्या सासूबाईंच्या हातचा आहे, पण तुम्हाला मला काहीतरी शेअर करायचं होतं याबद्दल, त्यामुळेच मी तुम्हाला दाखवले। तर माझ्याकडे हा एक ग्रेटर आहे जो वर्टिकल आहे, पाहू शकता वरच्या साईडला कव्हर दिलेला आहे, खालच्या साईडला ब्लॅक कलरची सिलिकॉनची ग्रिप दिलेली आहे आणि क्वालिटी खूपच मस्त आहे। जवळजवळ 7 वर्षाआधी आम्ही हा घेतला होता, माझ्या मिस्टरांनी लग्नाच्या आधी घेतला होता मॉलमधून। क्वालिटी खूपच छान आहे, पण हा ग्रेटर 7 वर्षाआधीच 300-350ला का 400ला मला मिळाला होता आणि मी आता ऑनलाईन प्राइस Amazonवर चेक केली तर याची प्राइस 500हून जास्त होती।
पण मी त्यालाच अल्टरनेट ऑप्शन म्हणून हा ग्रीन कलरचा ग्रेटर फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे 350ला। याची क्वालिटी देखील खूप छान आहे। या व्यतिरिक्त यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे। चिप्स पाडण्यासाठी देखील वेगळा ऑप्शन दिलेला आहे। जसं तुम्ही पाहू शकता यामध्ये फक्त आपल्याला जस्ट वरती पकडायचं आहे। सिलिकॉन कव्हर असल्यामुळे जास्त जोर लावावं लागत नाही आणि कुठलीही वस्तू जरी आपल्याला ग्रेट करायची असेल ना खूप इझिली होते। मला या ग्रेटरबद्दल माझ्या भरपूरशा पाहुण्यांनी विचारलं जे ब्लॅक कलरचं ग्रेटर आहे त्याबद्दल, आणि मी तुम्हाला कंपॅरिझन सांगायचं म्हटलं तर जे ब्लॅक कलरचं ग्रेटर आहे ना माझं ते खूप जास्त चांगलं काम करते या ग्रीन कलरच्या ग्रेटरपेक्षा। पण आता क्वालिटी वाईज आणि पैसे वाईज हा ग्रीन कलरचा ग्रेटर देखील चांगला आहे। पण तुम्हाला जर कधी घ्यायचं असेल तर तुम्ही साधा ग्रेटर न घेता असा वर्टिकल ग्रेटर घ्या ज्याला तुम्ही वरती प्रेस करून पकडू शकता। या व्यतिरिक्त याला सिलिकॉन कव्हर असल्यामुळे तुमच्या हाताला देखील कुठेही कट लागण्याचा चान्स नाही। त्यामुळे तुम्ही जर एखाद्या चांगल्या ग्रेटरच्या शोधत असाल तर मी हा ब्लॅक ऑप्शन आहे तो तुम्हाला सजेस्ट करेल। खूपच छान आहे, थोडासा महागडा आहे, पण अशा वस्तू आपल्याला आयुष्यात एकदाच घ्यायच्या असतात, त्यामुळे घेताना चांगल्याच घ्यायला हव्या असं माझं सजेशन आहे। यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे पीठ चाळायची चाळणी। आता या प्रकारची चाळणी तर तुम्ही भरपूरशा घरात बघितलीच असेल। तर इथे पाहू शकता तुम्ही 3 प्रकारच्या चाळण्या दिलेल्या आहे ज्यामध्ये तुम्ही कितीही केलं तर फक्त बारीक वस्तू चाळू शकता, जसं रवा, गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा कुठलीही एकदम बारीक वस्तू। या व्यतिरिक्त तुम्हाला जर यामध्ये गहू चाळायचे असेल किंवा पोहे चाळायचे असेल तर ते तुम्ही चाळू शकत नाही। त्यामुळे आयुष्यभर पुरणाऱ्या या वस्तू आपल्याला थोड्याशा विचार करूनच घ्यायला हव्यात। तर मी तुम्हाला दुसरी चाळणी दाखवते। तर ही चाळणी माझ्या सासूबाईंनी मला दिलेली आहे। या चाळणीमध्ये तुम्ही बघू शकता 4 वेगवेगळ्या चाळण्या दिलेल्या आहे आणि हे बघा जी पहिली चाळणी आहे त्यामध्ये तुम्ही गहू देखील चाळू शकता, तांदळातला जर बारीक चुरा असेल तो देखील काढू शकता, पोहे चाळू शकता पोह्यामधला बारीक पावडर काढण्यासाठी, रवा चाळू शकता, गव्हाचं पीठ चाळू शकता, जर तुमच्याकडे सोजी असेल ना तर ते देखील चाळू शकता। म्हणजे ही चाळणी मल्टीपर्पज आहे, भरपूरशा वस्तू तुम्ही यामध्ये चाळू शकता। तसं तर याला 4 स्ट्रेनर दिलेल्या होत्या, पण यातला एक चाळणी हलकीशी पाहू शकता त्याला होल पडलेला आहे, पण ती वाया जाणार नाही कारण स्टीलची आहे। तर याचा उपयोग मी काय करते की घरातलं गरम तेल किंवा जर का गरम दूध असेल तर ते झाकण्यासाठी देखील आपण करू शकतो। म्हणजे समोर जाऊन चाळणी हलकीशी खराब जरी झाली, त्याला छोटे छोटे छिद्र जरी पडले तरी देखील ती चाळणी वाया जाणार नाही। आजकाल ना मार्केटमध्ये वेगवेगळे क्लिनिंग क्लोथ देखील उपलब्ध आहे। मीन्स गॅस वगैरे क्लीन करायचे किंवा किचन क्लीन करायचे वेगवेगळे कपडे देखील उपलब्ध आहे। तर तुम्ही बघू शकता नॉर्मल जर आपण कपडे गॅस क्लीन करण्यासाठी किंवा ओटा क्लीन करण्यासाठी यूज केले तर बरेचदा ते पाणी ॲब्झॉर्ब करत नाही आणि ते पाण्याचे डाग आपल्या ओट्यावर पडतात किंवा गॅसवर पडतात। तर त्यासाठीच ऑनलाईन मी हे कपडे मागवले होते, अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये मिळाले, त्यामुळेच हे मायक्रोफायबर जे क्लॉथ्स असतात ते मी मागवले। पण यात मी चुकी केली, हे मी लवकर ओपनही केले नाही, एकतर याचा कलरही मला आवडला नाही, पण जेव्हा मी हे यूज केले ना तर याची क्वालिटी चांगली मला वाटली नाही। त्यामुळेच मी तुम्हाला म्हणते की रिव्ह्यू आणि त्याचा सगळा विचार करा आणि घ्या। आणि हे व्यवस्थित पाणी देखील सोक करत नाही। तर मी तुम्हाला दाखवते गॅस मी जेव्हा क्लीन केले ना तर व्यवस्थित ते पाणीच ॲब्झॉर्ब करत नव्हते। त्यामुळे तुम्हाला अशी कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर एकदा नक्की रिव्ह्यू चेक करा आणि घ्या। तर मैत्रिणींनो, या होत्या काही टिप्स ज्याचा उपयोग करून तुम्हाला मार्केटमधली परफेक्ट वस्तू चॉईस करण्यात मदत मिळेल। तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका। या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।